तर हाय हॅलो नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या वृतिका पाटील चॅनलमध्ये. सो असं काही कमेंट ठेवलं होतं की दोन्ही बाळाला तू कसं सांभाळतेस ते रुटीन शेअर कर म्हणून. सो त्याच्यासाठीच हे व्हिडिओ बनवले. सो आता सकाळचे 7 वाजलेलं आहे आणि कधी 7ला उठते कधी 5ला, ते त्याची टायमिंग नाही फिक्स राहीना. जेव्हा आई होता नाही ते टायमिंग एक फिक्सच राहीना. म्हणजे लास्ट मंथमध्ये झालं मी डेली 9 ते 10 असं उठतं ते, आणि आता झालं सकाळी 6 ते 7 असं चाललं आहे रुटीन. सो हे 8 दिवसाला 15 दिवसाला महिन्याला का होईना चेंज होत राहतं, एक फिक्स रुटीन राहीना. उठल्यावर मी सगळ्यात आधी तिला जे काही तिचं विटॅमिन D3चं जे टॉनिक राहतं आहे ते 3 थेंब घालायचं राहतं आहे. सो मी ते डेली न चुकता ते एक घालते. आणि तिचे जे मेडिसिन्स आहेत नाही, तिचं जरा वेट कमी होतं स्टार्टिंगला. सो ते बाळच यासाठी मग डॉक्टर दिले होते, ते सजेस्ट केलं की 5 ते 6 महिन्यापर्यंत हे कंटिन्यू कर म्हणून. आणि ते पण मी रेग्युलर घालते. आणि केव्हा मिस करते म्हणजे जेव्हा तिला सर्दी ताप असं ओरडलं नाही तेवढे सगळे टॅबलेट्स घालत बसणार. कारण सर्दी ताप झालं म्हणजे ते ॲड करावं लागते नाही तिचे टॅबलेट्स सर्दी तापचे. सो त्याच्यामुळे मी हे अवॉइड करते ते 2-3 दिवस. स्वीटी तर सकाळी आईसोबतच उठते. आई 5-5:30ला उठतात, त्यांच्यासोबतच उठते. आणि मी उठतो तर तिचं चाय बिस्किट जे काय आहे ना ते सगळं होऊन जाते. मी उठलं म्हणजे नाही, खरं तर तिनंच उठवायला येते मला सकाळी 6 ते 7ला असं. कारण तिचं सगळं खेळणं तर झालं नाही भरला, तर तिला करमना झालं म्हणजे लालीला उठवा येते, म्हणजे कळ करायला येते स्पेशली तर. आणि त्याच निमित्तानं आम्ही दोघी पण उठून बसतो. त्याच्या बाद हे जे काही रुटीन आहे ते कंटिन्यू चालतं. सो पप्पाची एक गोष्ट नाही, आमच्या घरामध्ये सगळ्यालाच लई अलग वाटते. म्हणजे कुणाचं पण जे सीधं नाव राहते नाही ते घ्यावं वाटणार त्यांना. एवढं इझी लाली म्हणून नाव आहे आणि तिला ल्याली म्हणतात. आणि स्वीटीला झालं ना सिटी चिट्टी असं काही चालतं. त्याच्यानंतर मी न चुकता तिला डोक्याला एकण लावते. आता थंडीचे दिवस तर तुम्हाला माहितीच आहे, रोज पाऊस कधी थंड, चुकूनच ऊन घडते. सो त्याच्यामध्ये नाही एक दिवस पण मिस करणार मी तिला एकण लावायचं. कारण त्याच्यानं सर्दी पुरा निघून जाते. म्हणजे थोडी पण सर्दी झाली म्हणजे नाही ती तिथंच खतम होऊन जाते. सो तुम्हाला पण सजेस्ट करते मी, जर तुम्हाला माहिती नसेल तर, म्हणजे गावाकडे तर सगळ्याच लोकांना माहिती राहते ह्याच्याबद्दल आणि ती खरंच खूप युजफुल ठरते. सकाळचे 1-1.5 तास तर मला नाही लाली संगत जातात, म्हणजे तिचे टॉनिक पाजवायला, त्याच्यानंतर तिला झोपी घालायला ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी स्वीटीला घेऊन ब्रश करते. कारण स्वीटी माझी सगळ्यांसोबतच ब्रश करते, जे कोणी घरामध्ये सकाळपासून करतात नाही सगळ्यांसोबतच चालतं तिचं काम. तरी पण असं जसं प्रॉपर करायला पाहिजे नाही तसं जमणार. सो त्याच्यासाठी मी ट्राय करते की माझ्यासोबत घेऊन करायचं. कारण आतापासूनच ते हॅबिट लावलं नाही लेकरावाला, ते कंटिन्यू तसंच चालत राहते. आता जवळपास 9 वाजलेले असेल माझी चाय प्यायला ते टाईम होते. कधी 8ला तर पिऊन घेते जर जल्दी झालं म्हणजे. सो कधी असं उशीर पण होते, कारण थोडंसं व्हिडिओ काहीतरी करावं म्हणजे त्याच्यामध्ये जरा जास्त टाईम जाते माझा. तर आता 9-9:30 म्हणजे थोडंसं ऊन निघालं आहे कवळं, मग तिला इथं घेऊन बसते मी. जेव्हापासून आली झाल्याने तेव्हापासून तर कंटिन्यू असं ऊन भेटणार झालं आहे तिला. कधी पाऊस राहते तर केव्हा आभाळच राहते. सो जेव्हा ऊन येते नाही तेव्हा मी कंपल्सरी तिला घेऊन बसते थोडंसं उन्हाला. लगेच इथं मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेवलेले, म्हणजे थोडंसं गरम पाणी केलं आहे त्याच्यानंच पुसून घेवलेले. कारण आधीच तिला थंडी झाल्याने. सो आंघोळ तर अजून नकोच म्हणतात ते तिला 3 महिने हो झोप. तर कधी घालत गेलतो आम्ही जरा जास्ती ऊन पडलं म्हणजे, कारण लेकरं तर झोपणार नाही आंघोळ घालणं झालं. जरा आंघोळ तर घातलं म्हणजे त्यांची छान मसाज होते, जरा रिलॅक्स झोपी जातात, म्हणूनच आम्ही कधी आंघोळ घालतो मध्ये. सो आता नको वाटलं, म्हणजे ऊन तर आहे तरीसुद्धा थोडंसं सर्दी झाली आहे आणि जरा आंघोळ तर घातलं म्हणजे जास्त थंडी तर वाजू शकते, त्याच्यामुळे नको वाटलं. आणि पिल्लूचं कसं चालते म्हणजे तिला नको म्हणजे तिनं आमच्यापाशी तर येतेच, खेळू दे वाटते, तरी पण हे सांग ते घे हे घे, तिचे कपडे एका जागी ठेवणं असं चालत राहते. सो त्यांच्यामध्ये जास्ती म्हणजे स्वीटीलाच बघावं लागते तिच्या लालीपेक्षा जास्त बी. मी ट्राय करले की जास्त तिला क्रीम वगैरे अजून अप्लाय करायचं नाही. मग थोडंसं कुठं ड्राय स्किन वाटलेलं नाही तिथं तर आता लावून घेते थोडंसंच, पण जास्ती यूज करणं. आणि आंघोळ तर घातल्यावर असं पावडर तर लावून घेते, म्हणजे जे फोल्ड जागा राहतात नाही, हात राहू दे पाय राहू दे, तिथं सगळीकडे जरा पावडर लावलं म्हणजे फ्रेश राहते, म्हणजे क्लीन राहतंय. काय झालंय मग म्हणजे उंडूला, काय झालंय ग दिदी, कच्ची कलेली बघ मग तुला उन्हाला बी बसून देणार झाले मम्मा. सोनू विचार, लालीला विचार काय झालं मग, काय झालंय. सो तुम्हाला तर माहितीच आहे, कित्येक शॉर्टमध्ये दाखवले मी आणि म्हणजे फुल लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवले स्वीटीचं जे पावडरसोबत तिला लव मोहब्बत नाही म्हणजे तिला किती खेळ आवडते माहिती पावडरसोबत. इतकं खुश होते ते बॉटल दिलं म्हणजे हातामध्ये.
सो असंच काय चालतं आहे. थोडंसं टाईम तिला खेळून देते, म्हणजे सगळ्या चिजावाला लेकराला नको नको म्हणजे नाही, त्यांनासुद्धा असं चिडचिड होते, म्हणजे कोणत्यालाच नको म्हणजे ते खेळायचं तर काय. आता तिला ते जास्ती आवडते, मग थोडंसं एक 5-10 मिनिट खेळून देते मी. कधी अंघोळ झाल्यावर जेवण होतं आहे, तर कधी पहिलेच, म्हणजे आता ह्याच्यामध्ये थोडंसं उशीर झालं आहे मला, त्याच्यासाठी नाही तिला पहिले चारून ठेवलेली, त्याच्यानंतर आमच्या दोघीची पण अंघोळ बिंघोळ सगळं बघायला येते म्हणून. कारण तिला जेव्हा भूक लागली तेव्हाच चारिलं तर खाते येते ना, नाहीतर आणि घर भरून फिरावं लागते तिला घेऊन. चला, दोघीचं पण आता अंघोळ जेवण सगळं झालं आहे. आता ह्या टाईमला तिला झोपी घालते. आता 12 ते 1 वाजलेले, म्हणजे त्या टाईममध्ये तिला झोपी घालते मी डेलीच. कारण तिला झोपी घातलं म्हणजे लाली पण माझी छान झोपते आहे आणि घरामध्ये सुद्धा जरा शांती राहते. सो त्याच्यासोबत तिची पण झोप होते. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर आणि रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सो आता तिनं जवळपास 2 वर्षाचीच झाली आहे. तिला हे गाणं ऐकल्यावरच झोप येते, नाहीतर तिनं नाही झोपणार. तिनं खुद म्हणते हे गाणं म्हण, हे गाणं म्हण म्हणून. सो ते गाणं म्हटल्यावरच तिनं झोपी जाते. सो तुम्ही पण असं लेकराला काहीतरी आपल्या हॅबिट ठेवल्याने नाही झोपायचं. सो ते म्हटल्यावर त्यांनी पक्क एक 5-10 मिनटामध्ये लगेच झोपी जातात. तर चला, आता माझी लाली उठलेली आहे. आता इथून तिला टाईम देते. आता स्वीटीला झोपी घातल्यावर तिनं 2-3 तास आराम झोपी जाते. सो आमचं असं चालतं आहे आता दिवसभर. आणि आजचं रुटीन ब्लॉग कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करा. आणि असंच नवीन व्हिडिओ बघायचं असेल तर कमेंट करा. मी ट्राय करते की त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवायचं. भेटूत मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.